लाडक्या बहिणींनो, मोबाईलवर मेसेज आला, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. पण जेव्हा महिलांनी बँक अकाउंट चेक केलं तेव्हा अनेकांना बसला मोठा धक्का. कोणाच्या खात्यात फक्त 1500 रुपये आले, कोणाला अजूनही 1 रुपयाही मिळाला नाही. आणि आता तर लाखो महिलांना अपात्र ठरवल्याची बातमी समोर येते. नेमकं सरकार काय करतंय? 4500 रुपये येणार होते, मग फक्त 1500च का आले? आणि तुमचं नाव योजनेत अजून आहे की नाही हे कसं तपासायचं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण सत्य समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. सुरुवातीला या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आणि अनेकांच्या खात्यात नियमित पैसेही जमा झाले. पण गेल्या काही महिन्यांपासून महिलांच्या मनात एकच प्रश्न होता: मार्च आणि एप्रिलचे पैसे नेमके कधी येणार? सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की सरकार एकाच वेळी 3000 किंवा 4500 रुपये जमा करणार आहे. अनेक यूट्यूब चॅनल्स आणि पोस्टमध्ये दावा केला गेला की महिलांच्या खात्यात खटाखट पैसे येणार. पण आता प्रत्यक्षात काय घडलं? काही महिलांच्या खात्यात फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. म्हणजे ज्या महिलांना 3000 किंवा 4500 रुपयांची अपेक्षा होती, त्यांना फक्त 1500 रुपये पाहून मोठा धक्का बसला. आणि दुसरीकडे अनेक महिलांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाही. आता इथेच सुरू होतो मोठा ट्विस्ट. सरकारने या योजनेसाठी ई-KYC आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. या पडताळणीनंतर लाखो महिला अपात्र ठरवल्या गेल्याचं समोर आलं. काही रिपोर्ट्सनुसार 54 लाख तर काही ठिकाणी तब्बल 65 ते 70 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली गेल्याची माहिती समोर येते. आता तुम्ही विचाराल, महिला अपात्र का ठरल्या? तर त्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत. उदाहरणार्थ, ज्यांचं वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, ज्यांनी ई-KYC पूर्ण केलं नाही किंवा कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती आढळली, अशा महिलांना योजनेतून बाहेर केलं जात असल्याची चर्चा आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे काही अपात्र लाभार्थ्यांकडून सरकार पैसे परत वसूल करू शकतं, अशाही बातम्या समोर येत आहेत. आता यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. कारण ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांना वाटतंय की आपलं नाव काढलं गेलं का? आणि ज्यांच्या खात्यात 1500 रुपये आले त्यांना प्रश्न पडतोय की बाकीचे पैसे कधी मिळणार? सध्या सरकारकडून अधिकृतपणे 4500 रुपये एकत्र देण्याची स्पष्ट घोषणा झालेली नाही. मात्र मार्च महिन्याचा हप्ता काही महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे पुढील काही दिवसांत एप्रिल आणि मे महिन्याचे पैसे येऊ शकतात. पण याबाबत अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर काय करायचं? सर्वात आधी तुमचं ई-KYC पूर्ण आहे का ते तपासा. त्यानंतर तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक आहे का हेही तपासा. आणि सरकारी वेबसाईट किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन तुमचं नाव पात्र यादीत आहे की नाही हे नक्की चेक करा. कारण छोट्याशा चुकीमुळेही हप्ता अडकू शकतो. पण मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट दिसते: योजना मोठी आहे, लाभार्थी कोट्यवधी आहेत आणि त्यामुळे पडताळणीही तितकीच मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सरकारचा दावा आहे की फक्त पात्र महिलांनाच लाभ दिला जाईल, पण दुसरीकडे अनेक महिलांना अजूनही स्पष्ट माहिती मिळत नाही. आणि म्हणूनच सोशल मीडियावर अफवा आणि संभ्रम वाढताना दिसतोय. आता तुम्ही कमेंट करून सांगा, तुमच्या खात्यात पैसे आले का? 1500 आले, 3000 आले की अजूनही काहीच नाही? आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील मोठ्या बातम्या अगदी सोप्या भाषेत समजावून सांगतो. धन्यवाद.